नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. महत्त्वाची बातमी बुलेटिनच्या सुरुवातीला आपण पाहणार आहोत. केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि खासदार विनायक राऊत यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झालेली आहे. विनायक राऊत यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना एका प्रश्नावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आक्षेप घेतला आणि त्यानंतर राऊत यांनी मीटिंग कोण चालवतंय असा सवाल चव्हाण यांना केला. तर नारायण राणे यांनी त्याच आक्रमकपणे राऊत यांच्यावर प्रतिहल्ला केलाय. यावेळेला राणे विरुद्ध राऊत असा सामना देखील पाहायला मिळाला. सिंधुदुर्ग जिल्हा नियोजनाच्या बैठकीदरम्यान हा सगळा प्रकार घडलाय. केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि खासदार विनायक राऊत यांच्या दरम्यान सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीदरम्यान खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं. शाब्दिक चकमक उडाल्याचं पाहायला मिळालं. आणि याच संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत. भरत केसरकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. भरत, सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये राणे आणि राऊत यांच्यामध्ये खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं. काय सांगता येईल याबद्दल? जिल्हा नियोजन समितीची महत्वपूर्ण बैठक जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झाली. यानंतर या बैठकीकडे लक्ष लागून राहिलेलं होतं. खासदार विनायक राऊत यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना प्रश्न उपस्थित केला. यानंतर राणेने आक्रमकपणे याचं उत्तर द्यायला सुरुवात केल्यानंतर विनायक राऊत यांनी बैठकीमध्ये स्पष्ट केलं की नेमकी बैठक कोण चालवत आहे. मी हा प्रश्न केलाय तो पालकमंत्र्यांना आहे. यानंतर राणेंनी पण त्याच आक्रमकतेने विनायक राऊत यांना प्रत्युत्तर केलं. त्यामुळे राणे विरुद्ध राऊत हा सामना या बैठकीमध्ये काही वेळ पाहायला मिळाला. त्याची आजची बैठक जी आहे ही नियोजन समितीची बैठक राणे विरुद्ध राऊत या दोघांमध्ये झाली. या बैठकीकडे लक्ष लागून राहिलेलं होतं कारण या बैठकीमध्ये विशेषतः सत्ताधारी जे होते आता विरोधक झालेले होते आणि विरोधक सत्ताधारी झालेले होते. राणे आणि राऊत या बैठकीमध्ये हा सामना पाहायला मिळाला. बरं, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यातल्या राज्यपालांच्या बैठकीनंतर दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची देखील लवकरच बैठक होणार असल्याची माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांकडून मिळतेय. दोन राज्यातली तेढ संपवण्याच्या दृष्टीनं आजची ऐतिहासिक बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनंतर ही झालेली होती आणि दोन्ही राज्यपालांनी सकारात्मक असा प्रतिसाद देखील दिलेला आहे. न्यायालयीन निकाल लागेपर्यंत दोन्ही राज्यांमधली कटुता दूर करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार सीमा वादावर, सीमा प्रश्नावर आणि त्या अनुषंगानं विविध मुद्द्यांवर ही एक बैठक आयोजित करण्यात आलेली होती. मात्र या संदर्भात आता कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बैठक घेणार असल्याची देखील माहिती सूत्रांकडून मिळतेय. दोन्ही राज्यांमधली तेढ जी आहे ती संपवण्यासाठी ही बैठक होणार असल्याचं समजतंय. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. ज्ञानेश्वर साळोखे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. ज्ञानेश्वर, राज्यपालांची तर बैठक होतीच आहे, मात्र मुख्यमंत्र्यांची देखील म्हणजे या दोन्ही राज्यांमधल्या मुख्यमंत्र्यांची देखील बैठक होणार असल्याचं समजतंय. ज्ञानेश्वर, काय सांगता येईल याबद्दल? आपल्याला जी सूत्रांच्याकडून माहिती मिळते या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशानुसार या सगळ्या बैठका होत असल्याचं माहिती मिळते. कारण या दोन राज्यांच्या मध्ये मोठ्या प्रमाणात आहे ते तेढ आहे ते नेहमीच निर्माण व्हायचं. सीमावादामुळे अनेक ठिकाणी आहे ते तणावपूर्ण या ठिकाणी वातावरण असायचं. मात्र ही कटुता कुठेतरी संपवण्याच्या दृष्टीनं आहे ते दोन्ही राज्यपालांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विनंती केली होती, सूचना दिल्या होत्या आणि या राज्यपालांनी सुद्धा पहिल्यांदा आम्ही प्रशासकीय पातळीवरची ही बैठक घेतो आणि त्यानंतर त्याचा अहवाल तुम्हाला देतो अशा पद्धतीची सकारात्मक भूमिका घेतली आणि त्यानुसारच आज कोल्हापूरमध्ये अशा पद्धतीची 56 वर्षानंतर ऐतिहासिक बैठक होताना आपल्याला पाहायला मिळते. आणि या बैठकीमध्ये अनेक सकारात्मक गोष्टीवरती चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळते. कारण सीमावाद हा सध्या सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे आणि
हा जोपर्यंत निर्णय येत नाही, निकाल येत नाही न्यायालयाचा, तोपर्यंत काय करायचं आणि ही कटुता कशा पद्धतीने दूर करायची यावरती या बैठकीमध्ये विचारमंथन सुरू असल्याचं पाहायला मिळते। या बैठकीला या सीमावर्ती भागातल्या सगळ्याच जिल्ह्यातले जिल्हाधिकारी, SP हे सगळे या बैठकीला उपस्थित आहेत। मात्र ही बैठक झाल्यानंतर याचा अहवाल आहे ते पंतप्रधानांना देण्यात येणार आहे। त्यानंतर पंतप्रधान यांच्या सूचनेनुसारच आहे ते दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांची ही लवकरच बैठक होणार आहे आणि त्यानंतर या एकूणच पार्श्वभूमीवरती कशा पद्धतीने या सीमा प्रश्नाचा जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत दोन्ही बाजूंनी कशा पद्धतीने समन्वय ठेवायचा यावरती आहे तो योग्य ते निर्णय घेतला जाणार आहे। मात्र एकूणच आपल्याला सूत्रांनी ज्या पद्धतीने माहिती दिली त्या पद्धतीनं सीमा प्रश्नाच्या जोपर्यंत हा लढा संपूर्णपणे न्यायालयात प्रलंबित आहे तोपर्यंत मात्र इथला दोन्ही भागातल्या नागरिकांना कशा पद्धतीनं न्याय द्यायचा आणि इथला तणाव आणि कटुता कशा पद्धतीनं दूर करायची या दृष्टीनं पावलं टाकायला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरुवात केल्याचं दिसतंय। बरं ज्ञानेश्वर, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल आणि या संदर्भातले अपडेट्स आपण वेळोवेळेला जाणून घेणारच आहोत। माहिती जी मिळते सूत्रांकडनं त्यानुसार आता या दोन्ही राज्यांमधल्या मुख्यमंत्र्यांची देखील बैठक होणार असल्याचं समजतंय। पुढची बातमी बघूया। जळगावमधल्या सुषमा अंधारे यांच्या सभेला परवानगी नाकारण्यात आलेली आहे। सभेच्या निमित्त मुक्ताईनगरमधल्या परिवर्तन चौकात स्टेज लावण्यात आलेला होता, मात्र परवानगी नाकारली गेल्यानं हा स्टेज आता हटवण्यात आलेला आहे। मुक्ताईनगरमध्ये सुषमा अंधारे यांची सभा होणार होती, मात्र त्यांच्या सभेला आता परवानगी नाकारली गेल्याचं समोर येत आहे। त्यामुळे आता सभेसाठी जो स्टेज लावण्यात आलेला होता तो देखील आता हटवला गेलेला आहे। सुषमा अंधारे यांच्या सभेला परवानगी नाकारण्यामागचं कारण अधिकृतरित्या अद्यापपर्यंत समोर आलेलं नाही, मात्र मुक्ताईनगरमध्ये त्यांची ही सभा होणार होती आणि त्यांच्या या सभेला परवानगी नाकारण्यात आलेली आहे। त्यामुळे सभेसाठी लावलेला स्टेज देखील हटवला गेल्याचं दृश्यांमध्ये दिसतंय। मुक्ताईनगरच्या परिवर्तन चौकामध्ये सुषमा अंधारे यांच्या सभेसाठी हा स्टेज लावण्यात आलेला होता, मात्र सभेला परवानगीच नाकारली गेल्यानं हा स्टेज आता हटवण्यात आलेला आहे। सुषमा अंधारे यांच्या सभेसाठी जो स्टेज लावला गेलेला होता तो हटवला गेल्याची दृश्य आपण सध्या आपल्या स्क्रीनवर पाहतो आहोत। मुक्ताईनगरच्या परिवर्तन चौकामध्ये सुषमा अंधारे यांची ही सभा होणार होती। महाप्रबोधन यात्रा सध्या सुरू आहे सुषमा अंधारे यांची आणि त्या अनुषंगाने ही सभा होणार होती। किरीट सोमय्या सध्या बोलतायत, आपण थेट जाऊया तिकडे। मुंबई महापालिकेचा पुरावा आहे, SRAने कबूल केला आहे, नोटिस दिल्या आहेत ते पुरावे, त्याचबरोबर कंपनी मंत्रालयाने किशोरी पेडणेकर किस कॉर्पोरेटनी केंद्र सरकारची कशी फोर्जरी केली त्याचेही पुरावे दिलेले आहे आणि म्हणून फोर्जरी केली, चीटिंग केलं, फ्रॉड केलं, IPC सेक्शन 420 याचा अंतर्गत किशोरी पेडणेकरच्या विरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल करावा, FIR रजिस्टर्ड करावा अशी मागणी केली आहे। सुमारे 25-30 मिनिटं चर्चा झाली, सगळे पुरावे दिले आहेत। मला पोलिसांनी आश्वासन दिलं आहे की मी जे पुरावे दिलेले आहेत ते संबंधित डिपार्टमेंटशी, मग ते झोपडपट्टी प्राधिकरण असो, कंपनी मंत्रालय असो, मरीन लाईन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे, मुंबई महापालिका, निवडणूक आयुक्त या सगळ्यांशी ते चर्चा करणार, त्यांच्याकडून डॉक्युमेंट माहिती मागवणार आणि त्यानंतर पुढची कारवाई करणार। काल तुम्ही मंत्रालयात देखील गेला होता, काही पुराव्याच्या संदर्भात मिळाले का तुम्हाला? मंत्रालयाने मला आश्वासन दिलं आहे की पोलिसांनी जर मंत्रालय, SRA, बाकी विभागाचा जर संपर्क साधला तर जे वास्तविकता आहे ते पोलिसांच्या पुढे ठेवणार। तर याच प्रकरणामध्ये दादर पोलीस ठाण्यात सुद्धा FIR दाखल आहे, तर तिथंही किशोरी पेडणेकरच्या विरोधात खरं म्हणजे अर्धा डझन पोलीस स्टेशनमध्ये याचा गुन्हा दाखल झालाय किंवा होऊ शकतो। किस कॉर्पोरेट, किशोरी पेडणेकर, साईप्रसाद पेडणेकर त्यांचा मुलगा, न्यू मरीन लाईन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे, दादर पोलीस स्टेशनने गुन्हा दाखल केला आहे।
त्यातला एक आरोपी चंद्रकांत चव्हाण आणि किशोरी पेडणेकर या सगळ्या एसआरएचे गाळे ढापण्यात पार्टनर होते. आता वांद्रा पूर्व निर्मलनगर पोलीस स्टेशन, त्यानंतर दादर पोलीस स्टेशनच्या तपासात चंद्रकांत चव्हाणच्या संबंधात आणखीन 1 डझन तक्रारी आल्या आहेत, जे वेगवेगळे एसआरए म्हणजे आणखीन 3 पोलीस स्टेशन. तर अशा पद्धतीने पुरावे पुरेसे आले आहेत. आता कारवाई व्हायला हवी. किरीट सोमय्या निर्मलनगर पोलीस स्टेशनमध्ये गेलेले होते आणि त्यांनी पोलिसांना काही पुरावे सुपूर्द केल्याची माहिती ते माध्यमांना देत होते. पुढची बातमी बघूया. मुंबई पोलिसांना पुन्हा एकदा फोनवरून धमकी आल्याची माहिती मिळतेय. हाजी अलीला 17 दहशतवादी येणार असल्याची माहिती या फोन कॉलवरून देण्यात आलेली आहे. पोलीस नियंत्रण कक्षाला अशी माहिती दिली गेली आहे. माहिती मिळताच पोलिसांनी संपूर्ण परिसर पिंजून काढलाय, मात्र कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आलेली नाही. पोलिसांनी ज्या नंबरवरून फोन आलेला होता त्या नंबरवर पुन्हा एकदा फोन केला असता तो फोन बंद येत होता. संबंधित फोन हा उल्हासनगरहून आला असल्याचं तपासादरम्यान समोर आलेलं आहे आणि सध्या पोलीस फोन करणाऱ्याचा शोध घेत आहेत. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. प्रशांत, पोलिसांनी सगळा परिसर पिंजून काढला, मात्र काही हाती लागलं नाही. सर्च ऑपरेशन केलं गेलं. धमकीचा फोन नेमका उल्हासनगरमधनं आल्याचं देखील समजलं. आता नेमकी काय पावलं उचलली जात आहेत? अजिंक्य, आपल्याला माहिती आहे की गेल्या काही दिवसामध्ये जर का आपण बघितलं तर पोलीस कंट्रोल रूमला अशा प्रकारचे अनेक फेक फोन येत आहेत. ती लोक ट्रेस सुद्धा होत आहे आणि त्यानंतर लक्षात येतं की हा खोडसाळपणा आहे. पण खोडसाळपणा जरी असला तरी हा अत्यंत सेन्सिटिव्ह विषय असल्यानं मुंबई पोलिसांनी अत्यंत गांभीर्याने घेतलं आणि तातडीनं पूर्ण परिसराची पूर्ण बारीक कसून पाहणी केली, छाननीही केली. पण त्या ठिकाणी कोणतीही आक्षेपार्ह वस्तू सुद्धा आढळून आली नाहीये. 17 अतिरेकी हाजी अलीला येणार ही माहिती तशी म्हटलं तर अत्यंत सेन्सिटिव्ह मानली जात आहे. तो जो ट्रेस केला गेला, एकाच वेळेस पोलिसांच्या सायबर विभागाची टीम सुद्धा काम करत होती. उल्हासनगर भागातनं हा फोन आलाय. त्या ठिकाणी कसोशीनं याचा शोध सुरू होतोय. वेगवेगळ्या मोबाईल कंपन्यांच्या माध्यमातून, त्याचा ऑपरेटरच्या माध्यमातून सुद्धा पत्ता शोधण्याचं काम सुरू आहे. पोलिसांकडनं ही माहिती देण्यात येते की आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये फोन करणाऱ्यापर्यंत पोहोचू, आणखीन हा खोडसाळपणा आहे का काय याच्या एंडपर्यंत जाऊ. पण एक मात्र निश्चित की अशा प्रकारे वारंवार फोन येणं ही अफवा आहे का, धमकी आहे का, खोडसाळपणा आहे, अशा प्रकारचे प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होत आहे. मात्र कोणत्याही विषयाला गांभीर्याने घेण्याची भूमिका पोलिसांनी घेतली आहे. त्याचबरोबर आवाहन सुद्धा केलेलं आहे लोकांना की अशा प्रकारे फोन करणारा कोणी तुमच्या संपर्कात असेल, खोडसाळपणा करत असेल तर मुंबई पोलिसांचा संपर्क करा, किंवा कोणतीही आक्षेपार्ह वस्तू किंवा आक्षेपार्ह घटना समोर येत असेल तर ती सुद्धा तत्काळ पोलिसांना कळवा. अजिंक्य. बरं प्रशांत, धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. यानंतरची बातमी नाशिकमधली आहे. नाशिकमध्ये कायदा सुव्यवस्था वाऱ्यावर असल्याचं दिसतंय, कारण नाशिकमधल्या भाजप नेत्याच्या घरावर कुख्यात गुंडांनी हल्ला केल्याचा प्रकार घडलाय. भाजप कामगार आघाडीचे प्रदेश चिटणीस विक्रम नागरे यांच्या घरावर हा हल्ला करण्यात आलाय. 7-8 जणांच्या टोळक्यानं सातपूर परिसरातल्या नागरे यांच्या घरावर दगडफेक करत घरात शिरण्याचा प्रयत्न केला. गुंडांनी घराबाहेर लावलेले बॅनर देखील फाडले. परिसरातल्या नागरिकांना शिवीगाळ करत दहशत पसरवण्याचाही प्रयत्न केला. नागरे यांच्या आईला देखील गुंडांनी धमकी दिली आहे. या सगळ्या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आलेला आहे. 7 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळतेय. यानंतरची बातमी सोलापुरातली आहे. सोलापुरातल्या बार्शी तालुक्यात माजी मंत्री दिलीप सोपल यांच्या बंगल्यासमोर आणि बंगल्यात फटाके फोडण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी 5 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. ही सगळी घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. बार्शी तालुक्यात तरुणांच्या एका टोळक्यानं माजी मंत्री सोपल यांच्या बंगल्यामध्ये फटाके फोडल्याचा हा सगळा प्रकार घडलाय. हे फटाके सोपल यांच्या बंगल्यात आणि गेट समोर जाणून बुजून फोडण्यात आले. या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार देण्यात आल्यानंतर बार्शी शहर पोलिसांनी 5 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय. बुलढाणा जिल्ह्यातल्या नांदुरा शहरात कुंपणच शेत खात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. शहरातल्या नगरपालिका हद्दीतल्या चावडी शासकीय मालकी असलेल्या जमिनीवर तब्बल 8 गाळे बांधण्यात आलेत आणि अजून देखील या ठिकाणी 3रा मजला उभारण्याची तयारी सुरू आहे. राजरोसपणे सुरू असलेल्या या कामाकडे नगरपालिकेचं पूर्णपणे दुर्लक्ष असल्याचं चित्र आहे. कुठल्याही बांधकाम परवानगीशिवाय शासकीय जमिनीवर
इतक्या मोठ्या प्रमाणावर जर बांधकाम करण्याची हिंमत होत असेल तर मग सर्वसामान्य नागरिकांनी दाद मागायची कुठे, असा प्रश्न आता उपस्थित केला गेलेला आहे. नगरपालिका अधिकारी तसंच भूमी अभिलेखाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या आशीर्वादानं हा सगळा गोरखधंदा सुरू असल्याचं धक्कादायक वास्तव न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेलं आहे. संबंधित लोकांना आम्ही नोटिसेस इश्यू केलेले आहे व ज्या विभागाच्या त्या जागा आहेत त्या विभागांना मोजमाप करून त्याच्यावर कारवाई करण्यासाठी निर्देश केलेले आहेत. तसं आम्ही त्यांना म्हटलेलं आहे की तुम्ही मोजमाप करून जागा निश्चित करा, आम्ही त्यांना सगळं निष्कासनासाठी सहकार्य करू. अशा प्रकारचे आमच्याकडून पत्रव्यवहार त्यांना झालेला आहे. नगरपालिकेकडून 28/10 रोजी या कार्यालयाला पत्र प्राप्त झालेले आहे. त्या पत्रामध्ये त्यांनी कोणता नगरभूमापन क्रमांक आहे तो नमूद केलेला नाही. तसेच समक्ष अशी पाहणी केली असता ते शीट नंबर 7मधील नगरभूमापन क्रमांक 186 येथून त्याला धारक म्हणून सरकार आहे व ती जागा इतर अधिकारांमध्ये खुली जागा म्हणून घोषित केलेली आहे. भाजपचे खासदार तेजस्वी सूर्या यांची पत्रकार परिषद सध्या सुरू आहे. आपण थेट जाऊया तिकडे. Faction of Shiv Sena is practicing today the politics of appeasement, politics of opportunism, politics of corruption and politics of family dynasty. The real Shiv Sena, which is the legacy of the great Bala Saheb Thackeray ji, is with us today and they are continuing forward the legacy of Bala Saheb Thackeray ji. It is a matter of great misfortune that Hindutva, an issue which was so dear to Bala Saheb Thackeray ji, became an agenda of opportunism for a certain faction of Shiv Sena. हमारे लिए, भारतीय जनता पार्टी के लिए, हिंदुत्व और राष्ट्रवाद ये चुनाव के एजेंडा नहीं है. राष्ट्रवाद पार्टी का और पार्टी के करोड़ों करोड़ों कार्यकर्ताओं का अस्मिता है. We will never compromise on nationalism, which is our core ideology. This is the primary difference between a section of the Shiv Sena which went away from its core ideals and the original Shiv Sena which is with us. मुंबई में और महाराष्ट्र में तजिंदर जी और राहुल जी के नेतृत्व में बहुत यशस्वी रूप से युवाओं के बीच में काम चल रहा है. विशेष रूप में जो युवा 18 to 25 इयर्स के बीच में हैं, जिन युवा आने वाले इलेक्शंस में फर्स्ट टाइम वोटर्स के रूप में आएंगे, उन युवाओं के बीच में बहुत नवीनता के साथ यहां पार्टी काम कर रहे हैं. आज भी हम रोजगार कट्टा एक अभियान का शुरुआत हमने यहां किया है. कैरियर काउंसलिंग हो, आर्ट, कल्चर, स्पोर्ट्स के माध्यम से युवाओं के पास जाने का काम हो, ऐसे नवीनता के साथ पार्टी युवाओं के बीच में अपने काम को बढ़ा रहे हैं. आई विश देम द वेरी बेस्ट एंड अर्ज देम टू कंटिन्यू द वर्क बिकॉज महाराष्ट्र एंड मुंबई will play a very, very important role in creating new India in the next 25 years. तेजस्वी जी, अपने दौरे की शुरुआत वर्ली विधानसभा क्षेत्र से की है. ये क्षेत्र से चुनाव मतलब आदित्य ठाकरे के पहले जीते आए हैं. आदित्य ठाकरे जी को हराना ये आपका मकसद है क्या, ये आपका एजेंडा है? देश को जिताना हमारा एजेंडा है. इसके अलावा हमारा उद्देश्य या ऑब्जेक्टिव कुछ भी नहीं है. We want India to win in every ward and in every assembly constituency. बहुत बहुत धन्यवाद. आज 18 से 25 सॉरी 18 से 25 के जो युवा मतदान करेंगे फर्स्ट टाइम, क्या लगता है 18 से 25 आप भी यंग इसमें चुन के आए, तो ऐसे लोगों को आप टिकट देने के लिए भी आप मांग करेंगे क्या पार्टी में? क्योंकि एजेड लोग को टिकट रहता है तो युवा को टिकट देने की मांग करेंगे. देखिए, देश में और पॉलिटिक्स में और पार्टी में
एक्सपीरियंस भी चाहिए और युवाओं का उत्साह भी चाहिए। वी नीड एक्सपीरियंस ऑफ द ओल्ड एंड डायनामिज्म ऑफ द यंग। और देश में एकमात्र ऐसी पॉलिटिकल पार्टी है भारतीय जनता पार्टी, जिसमें मेरे जैसे आम युवा 18 साल में सांसद बन सकता है और 29 इयर्स में दुनिया के सबसे बड़ा पॉलिटिकल पार्टी के यूथ विंग का राष्ट्रीय अध्यक्ष बन सकता है। Since the day I joined the Bharatiya Janata Party, which is almost more than 15 years today, not once have I been asked by anybody in my party as to how much money I have in my balance in my bank account. Not once has anybody in my party asked me what my father's name is, what my surname is, which political family I belong to, or which caste I belong to. This is New India and this is New Bharatiya Janata Party. So मुझे पूर्ण रूप से विश्वास है कि मुंबई में हो, महाराष्ट्र में हो और देश के अलग अलग चुनाव में हो, भारतीय जनता पार्टी एकमात्र पार्टी है जहां आम युवाओं को पॉलिटिक्स में और पॉलिटिकल प्लॅटफॉर्म्स में आगे आने के लिए मौका मिलता है। दुपारच्या बातम्यांमध्ये वेळ झाली एका ब्रेकची। बघत रहा न्यूज 18 लोकमत।